In last lecture, we have started the module first, Indian Companies Act 1956, as amended in 2013, Part 1, which contains the few chapters like definition and nature of company, then types of companies, incorporation of companies, memorandum of association, then article of association, and prospectus. See, we have started the definition and nature of company. We have seen some points like characteristics of this company. And that first point is artificial legal person, then separate legal entity, then perpetual succession, and next is limited liability. So we'll start from this point, that is limited liability. A company's important feature is its limited liability. In a company, the liability of shareholder is limited up to the face value of shares subscribed by him. सी कंपनीमध्ये जी लायबिलिटी आहे हे शेअर होल्डर्सची लिमिटेड लायबिलिटी आहे. आता ही लिमिटेड लायबिलिटी का आहे तर शेअर होल्डर्सने त्यांचे जेवढे शेअर्स सबस्क्राईब केले आहेत त्यांची तेवढीच लायबिलिटी असते, रादर तेवढीच लिमिटेड लायबिलिटी असते. That is why this is important feature of this company, that is limited liability. So this feature is this feature of limited liability has enabled the shareholder and industrialist to expand their business since the risk involved becomes limited. मग आता हे इम्पॉर्टंट फीचर काय आहे तर शेअर होल्डर्सना जेवढी त्यांची लायबिलिटी ही लिमिटेड असेल तेवढा त्यांना बिझनेस एक्सपांड करण्यासाठी जास्त स्कोप तिथे त्यांना मिळत असतो. दॅट्स वाय दिस लिमिटेड लायबिलिटी फीचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द शेअर होल्डर्स. यामध्ये लक्षात तुम्हाला काय ठेवायचं तर शेअर होल्डर्सची लायबिलिटी केवढी आहे तर त्यांनी जेवढे शेअर्स सबस्क्राईब केले आहेत तेवढीच फक्त त्यांची लायबिलिटी असणार आहे. दॅट्स वाय दिस इज लिमिटेड लायबिलिटी. गेटिंग इट? हॅलो. Yes, ma'am. ओके. So next point is common seal. See, this is the image. Can you see the image? सगळ्यांना image दिसते का? Yes, ma'am. ओके. सी कॉमन सील म्हणजे काय तर इथे जसं इमेजमध्ये दाखवलेलं आहे या कॉमन सीलमध्ये त्या कंपनीचं नाव त्याचप्रमाणे कंपनीच्या ज्या काही डिटेल्स आहेत मग त्यांचा तो नंबर असेल किंवा कंपनीचे जे हायलायटिंग पॉइंट्स आहेत हे सगळे ह्या सीलमध्ये तुम्हाला दिसत राहणार आहे. दिस इज द कॉमन सील. लेट्स वी सी व्हॉट इज कॉमन सील. As a company, it is an artificial legal person. It is incapable of signing the documents itself. आता कंपनी जरीही आर्टिफिशियल लिगल पर्सन असली तरी ती तुमच्या आमच्यासारखी माणूस नाहीये. सो ती डॉक्युमेंट्सवर साईन करू शकत नाही. सिग्नेचर जे आहे आपण पर्सन आहोत आपण सिग्नेचर करू शकतो बट व्हॉट अबाउट कंपनी? कंपनी साईन करू शकत नाही कोणत्या डॉक्युमेंटवर. मग अशा वेळेला कंपनी ही आर्टिफिशियल लिगल पर्सन आहे असं लॉच्या दृष्टीने आहे. बट हे कसं पॉसिबल होईल तर कंपनीला एक कॉमन सील दिलेलं आहे की जेणेकरून कंपनी स्वतःची जी साईन आहे किंवा सिग्नेचर कॉमन सीलच्या वतीने त्या पद्धतीने करू शकते. सो इट ऍक्ट्स थ्रू नॅचरल पर्सन हु आर नोन ॲज अ डायरेक्टर ऑफ कंपनी. जे डायरेक्टर आहेत तर हे कॉमन सील यूज करून कंपनीचं अप्रुव्हल जे आहे हे दाखवू शकतात. The law has proceeded for the use of common seal with the name of company engraved on it as a substitute for signature. म्हणजेच काय तर सिग्नेचर जे आहे त्याला सबस्टिट्यूट म्हणून हे कॉमन सील जे आहे हे यूज केलेलं असतं. सी इन द इमेज. इथे ह्या कॉमन सील मध्ये कंपनीचं नाव एनग्रेव्ड केलेलं आहे. इमेज दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. सो या इमेज मध्ये इथे जे कॉमन सील हे दिसतंय इथे कंपनीचं त्या नाव आहे त्याचप्रमाणे इथे नंबर सुद्धा तुम्हाला दिसत असेल. सो हे इनग्रेव्ड केलेलं आहे की जो जसा शिक्का असतो तो आपण त्याच्या पेपरवरती उमटवल्यावर त्या कंपनीचा जो काही सिम्बॉल आहे किंवा त्यांचं जे सील आहे ते दिसतं. सो इट इज लाईक दॅट. सो कॉमन सील
ही कन्सेप्ट कळली का? कॉमन सील हे का यूज केलं जातं का तर कंपनी जी आहे ही सिग्नेचर करू शकत नाही आणि हे कॉमन सील कोण यूज करतात तर कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत तर ते हे कॉमन सील जे आहे ते यूज करतात. म्हणजे हे कॉमन सील असल्यावर तिथे असं मानलं जातं की तिथे कंपनीचा अप्रुव्हल आहे किंवा कंपनीचा कन्सेंट जो आहे हा तिथे त्या कॉमन सील वरून आपण समजू शकतो. गेटिंग इट? See the next feature, that is facility to transfer the ownership. In private company, there is a restriction on transfer of ownership, but the public company, the shares are listed on the stock exchange. So there is easy transferability of shares and thus the shares become liquid. See, कंपनीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, पब्लिक कंपनी अँड प्रायव्हेट कंपनी. व्हॉट अबाउट प्रायव्हेट कंपनी? जी प्रायव्हेट कंपनी आहे तर त्यामधले प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि तिथे सगळे जे डिसिजन आहेत हे त्या कंपनीकडून घेतले जातात. व्हॉट अबाउट पब्लिक कंपनी? पब्लिक कंपनीमध्ये गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन असतं बरेचदा, म्हणजेच काय तर गव्हर्नमेंटचं तिथे इंटरफरन्स असतं. सो पब्लिक कंपनीमध्ये ओनरशिप ही इझिली आपण ट्रान्सफर करू शकतो. वेरॅज प्रायव्हेट कंपनीमध्ये बरेच सारे रेस्ट्रिक्शन्स येतात किंवा त्याची जी प्रोसेस आहे ती क्वाईट लेंदी आहे अँड दॅट्स वाय पब्लिक कंपनीमध्ये आपण इझिली जे शेअर्स आहेत किंवा जे ओनरशिप आहे ही इझिली आपण ट्रान्सफर करू शकतो. सो द शेअर्स आर लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंज आणि ते पब्लिक कंपनीमधले जे शेअर्स आहेत हे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड असल्यामुळे दे कॅन इझिली लिक्विडेटेड. So there is easy transferability of shares and thus the shares become liquid. सो इथे ट्रान्सफर ऑफ ओनरशिप मध्ये आपल्याला दोघांमधला डिफरन्स दाखवायचा आहे, पब्लिक कंपनी अँड प्रायव्हेट कंपनी. आणि त्यातली सुद्धा प्रायव्हेट कंपनी जी आहे त्याच्यामध्ये क्वाईट लेंदी प्रोसेस आहे, त्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स येतात आणि पब्लिक कंपनीमध्ये इझी प्रोसेस आहे, इझिली ट्रान्सफर ओनरशिप जी आहे ही होऊ शकते. पॉइंट लक्षात आलाय सगळ्यांच्या? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. ओके. हे बघा, तुमच्याकडून जोपर्यंत रिस्पॉन्स येत नाही मी पुढे जाणार नाही. ओके. Next point is separation of ownership from the management. A company is a separate legal person distinct from its members. आपण लास्ट पॉइंट मध्ये सुद्धा हे बघितलं होतं, सेपरेट लिगल एंटिटी या पॉइंट मध्ये कंपनी आणि कंपनीचे शेअर होल्डर्स किंवा कंपनीचे जे मेंबर्स आहेत यांचं जे एक्झिस्टन्स आहे हा सेपरेट आहे. So ownership, separation of ownership from the management. So company is a separate legal person distinct from its member. म्हणजेच काय तर कंपनी ही तिच्या मेंबर पासून वेगळी आहे, तिचं सेपरेट एक्झिस्टन्स आहे. A shareholder does not have a right to participate in the management of business. आता जे शेअर होल्डर्स आहेत, the shareholders मध्ये सुद्धा preference shareholders and equity shareholders, and the equity shareholders are known as the owners of company. जे इक्विटी शेअर होल्डर आहेत हे कंपनीचे ओनर आहेत असं मानलं जातं. बट हे जे शेअर होल्डर्स आहेत they does not have right to participate in the management of business. इथे एक वर्डिंग एक्स्ट्रा पडलाय. सो हे जे शेअर होल्डर्स आहेत हे त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये कुठेही इंटरव्हेन्शन करू शकत नाही. सो दे डज नॉट हॅव राईट टू पार्टिसिपेट इन मॅनेजमेंट. Then directors are appointed and elected to manage the affairs of company. मॅनेजमेंट मध्ये चेंजेस किंवा मॅनेजमेंट मधले जे काही डिसिजन्स आहेत हे कोण घेऊ शकतं तर कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत तर ते घेऊ शकतात. तिथे शेअर होल्डर्सचं पार्टिसिपेशन इथे नाहीये. सेपरेट ओनरशिप फ्रॉम द मॅनेजमेंट. सो ओनरशिप आणि मॅनेजमेंट या डिफरंट कन्सेप्ट आहेत. ओनरशिप मध्ये कंपनीचे ओनर हे येतात. मॅनेजमेंट मध्ये कोण येतं तर कंपनी रन करण्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज इथे घ्याव्या लागतात किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटीज तिथे रन करण्यात येतात
आणि त्या रन करणारे जी माणसं आहेत इट इज द मॅनेजमेंट. मग हे मॅनेजमेंट कोण करू शकतं? तर जे डायरेक्टर्स आहेत, जे डिसिजन मेकर्स आहेत, तर ते मॅनेजमेंटमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होऊ शकतात ॲज कम्पेअर टू शेअर होल्डर्स. Next feature is large membership. In public company, the number of members is unlimited. आता इथे प्रायव्हेट आणि पब्लिक असे कंपनीचे दोन प्रकार पडतात, तर प्रायव्हेट अँड पब्लिक. मग इथे पब्लिक कंपनीमध्ये नंबर ऑफ मेंबर्सची कोणतीही लिमिटेशन नाहीये. सो इन पब्लिक कंपनी द नंबर ऑफ मेंबर इज अनलिमिटेड. Lakh of people may subscribe to share of company and thus the risk spread over the large number of investors. आता पब्लिक कंपनीमध्ये मेंबरशिपसाठी कोणत्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन नाहीये. सो कितीही लोक तिथे कंपनीच्या शेअर सबस्क्राईब करू शकतात किंवा कंपनीचे शेअर्स कितीही लोक कोणीही घेऊ शकतात. सो दस द रिस्क स्प्रेड ओव्हर द लार्ज नंबर ऑफ इन्व्हेस्टर्स. जेव्हा कंपनीकडे इन्व्हेस्टर्स जास्त प्रमाणात वाढणार आहेत, डेफिनेटली जी रिस्क आहे ही स्प्रेड होणार आहे. तर जेवढे कमी मेंबर्स असतील तर रिस्क जी आहे ही कमी मेंबर्समध्ये डिवाइड केली जाणार आहे. पण जेवढे जास्त मेंबर्स तेवढी रिस्क जी आहे ही जास्त स्प्रेड करता येते. म्हणजेच काय तर रिस्क जी आहे ही लार्ज नंबर ऑफ इन्व्हेस्टरमध्ये स्प्रेड केली जाते. इथपर्यंत पॉईंट लक्षात आले सगळ्यांच्या? Yes. Okay. Yes, ma'am. Next point is registration. See, the company is to be compulsory registered under the Companies Act 1956. कंपनीज ऍक्ट 1956 मध्ये काय म्हटलंय तर इथे कंपनीने कंपल्सरी रजिस्टर्ड असलंच पाहिजे. कोणतीही कंपनी एखादी कंपनी न्यूली जरी स्टार्ट करायची असेल तरीही तिला कंपनीज ऍक्ट 1956 अंडर तिचं रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे. So it is another feature of company, that is registration. So company is to be compulsory registered under the Companies Act 1956. Next feature is wide distribution of risk of loss. In sole trader, the risk of loss is concentrated on one person. In a company, especially in public company, the ownership is distributed among the large group of people who are the shareholders of company. आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये, आता सोल ट्रेडर म्हणजे काय? सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये एकच जो आहे हा ओनर असतो आणि तोच बिझनेस सगळा मॅनेज करत असतो. सो बिझनेसची सगळी रिस्क, बिझनेस मधून मिळणारा प्रॉफिट, बिझनेसला असलेली रिस्क ही सगळी त्या एका माणसावर अवलंबून असते. मग त्या एकाच माणसाकडे असते. सो सोल ट्रेडर, द रिस्क ऑफ लॉस इज कॉन्सन्ट्रेटेड ऑन ओनली वन पर्सन. म्हणून म्हटलंय सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये किंवा सोल ट्रेडर मध्ये तो जो एक पर्सन असतो, जो ओनर आहे, रिस्क, लॉस, प्रॉफिट ही सगळी त्या एका माणसाकडे कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं. इन कंपनी, especially in public company, the ownership is distributed among the large group of people. आता कंपनीमध्ये, स्पेशली पब्लिक कंपनीमध्ये ओनरशिप जी आहे ही बऱ्याच लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेली असते. आता ओनरशिप ही डिस्ट्रीब्यूट कशी होईल? सी, जे शेअर होल्डर्स आहेत, दीज आर द ओनर्स ऑफ कंपनी. जे शेअर होल्डर्स आहेत, ज्यांनी कंपनीचे शेअर्स सबस्क्राईब केलेले आहेत, घेतलेले आहेत, तर ते कंपनीचे ओनर झाले. मग इथे जेवढे सगळे ओनर आहेत तेवढी सगळी ओनरशिप ही डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आणि जशी ओनरशिप डिस्ट्रीब्यूट होतीये तशीच रिस्क सुद्धा डिस्ट्रीब्यूट होते. आणि जर लॉस झाला कंपनीला तर तो सुद्धा डिस्ट्रीब्यूट होतोय इथे. म्हणजे कोणत्या एका पर्सनला हे सगळं बेअर करावं लागत नाहीये. तर जेवढे ओनर आहेत, म्हणजे जेवढे तिथे शेअर होल्डर असतील तर त्यांच्याकडे ती रिस्क किंवा जो लॉस आहे हा सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतोय. So in a company,
The ownership is distributed among the large group of persons who are the shareholders of a company. मग जेवढे जास्त शेअर होल्डर तेवढी रिस्क जास्त स्प्रेड सगळीकडे होते, तेवढी डिस्ट्रीब्यूट होणार आहे ती. लॉस सुद्धा झाला तर तसाच तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. पॉइंट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. Next point is may sue or be sued. A juristic person, company can sue and be sued in its own names. This is so because company has a separate legal existence. See, company artificial legal person आहे. त्याचप्रमाणे कंपनीला सेपरेट लिगल एंटिटी आहे, म्हणजेच काय तर सेपरेट लिगल एक्झिस्टन्स आहे. कंपनी ही तिच्या शेअर होल्डर्स पासून वेगळी आहे. Then a company may enter into contract and can enforce the contractual rights and it can be sued by others if it commits breach of contract. म्हणजेच काय तर कंपनी एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होऊ शकते अँड कॅन बी इन्फोर्स कॉन्ट्रॅक्च्युअल राईट्स. ती तिचे कॉन्ट्रॅक्च्युअल राईट्स जे आहेत हे सुद्धा इन्फोर्स करू शकते. इट कॅन बी स्यूड बाय अदर्स इफ इट कमिट्स ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि त्याचप्रमाणे जर कंपनीकडून जर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट हे त्याचप्रमाणे ती तिचे कॉन्ट्रॅक्च्युअल राईट्स जे आहेत हे इन्फोर्स करू शकते. आणि जर इफ इट कमिट्स ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट देन इट कॅन बी स्यूड बाय अदर्स. जर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालं किंवा ते कॉन्ट्रॅक्ट मध्येच ब्रीच झालं, ते कम्प्लीट करता नाही आलं, कंटिन्यू नाही झालं, तर अशा वेळेला जे बाकीचे आहेत ते त्यांच्यावर खटला दाखल करू शकतात किंवा तिथे केस करू शकतात. सो मे बी स्यू ऑर बी स्यूड. इथे कंपनीचे जे फीचर्स आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे इथे आपले संपलेले आहेत. आपण 11 कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. जस्ट आपण त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. फर्स्ट, आर्टिफिशियल पर्सन. आता कंपनीची तुम्ही डेफिनेशन बाय हार्ट केलीत, लक्षात ठेवलीत, तर त्यामध्येच सगळे फीचर्स आहेत. सी, परत एकदा डेफिनेशन बघूया. कंपनी मीन्स an incorporated association of individuals which is an artificial person created by law having separate legal entity with perpetual succession, a common seal. So इथे या डेफिनेशन मध्ये ऑलमोस्ट आपले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे सुद्धा कव्हर झालेले आहेत. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे आर्टिफिशियल लिगल पर्सन. कंपनी ही काही हाडामासाचा माणूस नाहीये, ती एक आर्टिफिशियल पर्सन आहे. म्हणजेच काय तर लॉच्या दृष्टीने, म्हणजेच कायद्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर तिला एक आर्टिफिशियल लिगल पर्सन हा दर्जा दिलेला आहे. कंपनीला कोणतीही इट हॅज नो सोल, नो बॉडी. कंपनीला कोणताही आत्मा नाही, कोणतीही बॉडी नाही, काही माइंड नाही. इट इज इनविजिबल, इनटँजिबल अँड इट इज not a shape in human body but its existence is seen in the eyes of law. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर हे एक आर्टिफिशियल लिगल पर्सन आहे. देन सेपरेट लिगल एंटिटी. कंपनी हॅज अ सेपरेट लिगल एंटिटी. म्हणजेच काय तर कंपनी ही तिच्या शेअर होल्डर्स पासून वेगळी आहे. म्हणजेच शेअर होल्डर्स त्यांना सेपरेट लिगल एक्झिस्टन्स आहे. कंपनीला सेपरेट लिगल एक्झिस्टन्स आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघितला परपेच्युअल सक्सेशन. मेंबरशिप मध्ये किंवा म्हणजे कंपनीचे जे मेंबर्स आहेत यांच्यामध्ये कितीही चेंजेस झाले, किती नवीन मेंबर्स आले किंवा जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत त्यांनी जरी कंपनी सोडली किंवा असे कोणतेही सर्कमस्टन्सेस आले की जिथे लाईक चेंजेस इन मेंबरशिप ऑफ डेथ, म्हणजे मेंबरशिप एखाद्याची डेथ झाली किंवा एखादा इन्सॉल्वंट झाला, एखादा मेंबर रिटायर झाला, तरीही कंपनी जे आहे तिचं कंटिन्युअस एक्झिस्टन्स आहे. कंपनी जी आहे ही कंटिन्यू आहे. कंपनी चालतच आहे पुढे. कंपनी कुठेही थांबत नाही. मग तिच्यात कितीही मेंबर ऍड होऊ दे, त्यातले मेंबर कितीही बाहेर जाऊ दे, एक
कोणाची डेथ झाली, कोणी इन्सॉल्वंट झाला, कोणी मेंटली डिसऑर्डर असेल किंवा एखादा रिटायरमेंट असेल एखाद्या मेंबरची, तरीही कंपनीवर किंवा कंपनीच्या एक्झिस्टन्सवर कोणताही परिणाम होत नाही. कंपनी चालूच आहे. सो द लाईफ ऑफ कंपनी डज नॉट डिपेंड्स ऑन द लाईफ ऑफ मेंबर. दॅट इज परपेच्युअल सक्सेशन. म्हणजेच काय, तर कंपनी ही कंटिन्युअसली चालतच आहे. नेक्स्ट इज लिमिटेड लायबिलिटी. कंपनीची लायबिलिटी ही लिमिटेड आहे बिकॉज आता हे का असेल तर शेअर होल्डर्सनी त्यांनी जेवढे शेअर्स सबस्क्राईब केलेत त्यांची लायबिलिटी ही तेवढीच लिमिटेड राहते. त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी नाही होत. जितके शेअर होल्डर्सने जेवढे त्यांनी शेअर सबस्क्राईब केलेत तेवढी त्यांची लायबिलिटी. दॅट्स वाय लिमिटेड लायबिलिटी. आणि लिमिटेड लायबिलिटी हा ॲडव्हान्टेज सुद्धा आहे बिकॉज लिमिटेड लायबिलिटी असल्यामुळे दे कॅन एक्सपांड देअर बिझनेस. नेक्स्ट इज कॉमन सील. आता कंपनी ही आर्टिफिशियल लिगल पर्सन आहे, पण हाडामासाचा माणूस नाहीये. त्यामुळे कोणत्याही डॉक्युमेंटवर ती साईन करू शकत नाही. मग अशा वेळेला काय केलं जातं तर कॉमन सील जे आहे हे तिथे उमटवलं जातं. म्हणजेच काय, तर कॉमन सील मुळे तिथे सिग्नेचरच्या ऐवजी कंपनीचं कॉमन सील येतं. म्हणजेच काय, एखाद्या डॉक्युमेंटवर कंपनीचा अप्रुव्हल पाहिजे असेल तर कंपनी काही स्वतः सही करायला तिथे येणार नाही. मग अशा वेळेला तिथे काय येतं तर तिथे सिग्नेचरच्या बदल्यात तिथे कॉमन सील जे आहे कंपनीचं ते तिथे यूज करण्यात येतं. सो द लॉ हॅज प्रोसिडेड फॉर द यूज ऑफ कॉमन सील विथ द नेम ऑफ कंपनी इनग्रेव्ड ऑन इट. त्या कॉमन सीलवर कंपनीचं नाव असतं. जर त्यांचा काही नंबर असेल तर तो सुद्धा तिथे इनग्रेव्ह केलेला असतो. ॲज इट्स सबस्टिट्यूट फॉर सिग्नेचर. कंपनीच्या सिग्नेचरसाठी कॉमन सील हे सबस्टिट्यूट म्हणून यूज केलं जातं. यू कॅन सी दिस कॉमन सील्स. फॅसिलिटी टू ट्रान्सफर द ओनरशिप. आता कंपनीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, पब्लिक कंपनी अँड प्रायव्हेट कंपनी. प्रायव्हेट कंपनीमध्ये ओनरशिप जी आहे ही ट्रान्सफर करताना बरेच सारे रिस्ट्रिक्शन्स येतात किंवा त्यामध्ये प्रोसेस जी आहे ही खूप लेंदी आहे. वेअर ॲज पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये वी कॅन इझिली ट्रान्सफर द शेअर्स बिकॉज इट इज लिस्टेड ऑन द स्टॉक एक्सचेंज. नेक्स्ट इज सेपरेशन ऑफ ओनरशिप फ्रॉम मॅनेजमेंट. ओनरशिप आणि मॅनेजमेंट ह्या दोन्ही गोष्टी सेपरेट आहेत. जे डायरेक्टर्स आहेत ते कंपनीचे जे मॅनेजमेंट आहे किंवा त्याचे डिसिजन्स आहेत हे घेण्यासाठी आहेत. देन शेअर होल्डर्स डज नॉट हॅव राईट टू पार्टिसिपेट इन मॅनेजमेंट ऑफ बिझनेस. म्हणजे बिझनेसची जी मॅनेजमेंट आहे यामध्ये शेअर होल्डर्स हे कोणत्याही प्रकारे त्यांना कोणताही राईट नाही आहे की तिथे पार्टिसिपेट होण्याचा. सो शेअर होल्डर्स त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही. Then large membership. See, in a public company, the number of member is unlimited. पब्लिक कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारे लिमिटेशन नाही आहे की किती मेंबर असले पाहिजेत. सो भरपूर सारे मेंबर असतात पब्लिक कंपनीमध्ये. अनलिमिटेड म्हटलेलं आहे इथे. सो दस रिस्क स्प्रेड ओव्हर द लार्ज नंबर ऑफ इन्व्हेस्टर्स. म्हणजे रिस्क आहे ही डिव्हाइड होते. जेवढे इन्व्हेस्टर असतील तेवढी ती रिस्क जी आहे ही तेवढ्या इन्व्हेस्टरमध्ये डिव्हाइड होऊन जाते. देन रजिस्ट्रेशन. इंडियन कंपनीज ऍक्ट 1956 अंडर प्रत्येक कंपनीचं कंपल्सरी रजिस्ट्रेशन हे झालंच पाहिजे. सो द कंपनी इज टू बी कंपल्सरी रजिस्टर्ड अंडर कंपनीज ऍक्ट 1956. वाईड डिस्ट्रीब्युशन ऑफ रिस्क ऑफ लॉस. सी ॲज आय से, कंपनीमध्ये जेवढे जास्त इन्व्हेस्टर असतील, जेवढे जास्त ओनरशिप असेल, जेवढी जास्त शेअर होल्डर्स असतील तितकी रिस्क ही डिव्हाइड होऊन जाते. म्हणजेच काय, तर आता सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये एकच पर्सन असतो, तो ओनर असतो आणि सगळी रिस्क जी आहे ती त्याच पर्सनची असते. पण कंपनीमध्ये काय आहे, कंपनीमध्ये ओनरशिप ही डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. द ओनरशिप इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द लार्ज ग्रुप ऑफ पर्सन. तर जेवढे लार्ज नंबर ऑफ पीपल असतील तर तेवढीच रिस्क सुद्धा तेवढी डिव्हाइड होऊन जाते.
then may sue or be sued. कंपनी जे आहे ही आर्टिफिशियल लिगल पर्सन आहे. ती कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होऊ शकते. देन इट कॅन इन्फोर्स द कॉन्ट्रॅक्च्युअल राईट्स अँड इट कॅन बी स्यूड बाय अदर्स इफ इट कमिट्स द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तिचे कॉन्ट्रॅक्च्युअल राईट्स जे आहेत हे इन्फोर्स करता येऊ शकतात. देन जर कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट हे ब्रीच होत असेल किंवा ते कम्प्लीट होत नसेल, देन अदर्स कॅन बी स्यूड. कंपनीवर खटला दाखल करता येऊ शकतो किंवा कंपनी खटला दाखल करू शकते. हे झाले आपले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपनी. लक्षात आलेत सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. सो लेट्स वी सी द डिसएडव्हान्टेजेस ऑफ कंपनी. आता जे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले त्यातले बरेचसे पॉईंट हे ॲडव्हान्टेजेस पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आपण बघू शकतो. सो मी डिरेक्टली डिसएडव्हान्टेजेस हा पॉईंट घेते आता इथे. Disadvantages of company. First is high cost of formation with many formalities and high cost of running the organization. एखादी कंपनी फॉर्म करायची म्हटली की तिथे भरपूर सारी कॉस्ट इन्कर्ड करावी लागते. देन आपल्याला बऱ्याच साऱ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतात. सो हा डिसएडव्हान्टेज म्हणता येईल किंवा हे एक लिमिटेशन म्हणता येईल कंपनीसाठीचं. म्हणजे कंपनीचे बाकी कितीही फायदे असले तरी सुद्धा त्यांची एखादी कंपनी फॉर्म करण्यासाठी भरपूर कॉस्ट इथे इन्कर्ड होते. देन बऱ्याच फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतात अँड हाय कॉस्ट फॉर रनिंग द ऑर्गनायझेशन. Incorporation is very expensive affair. Then at the same time it requires number of formalities to be complied with, both as to the formation of company as well as administration of its affairs. म्हणजेच काय तर एखादी कंपनी फॉर्म जरी करायची असेल, एखादी कंपनी न्यूली स्टार्ट करायची असेल तरी सुद्धा बऱ्याच साऱ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतात. देन कंपनीचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यासाठी सुद्धा बरीच आपल्याला कॉस्ट इन्कर्ड करावी लागते अँड इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. दॅट्स वाय दिस इज अ डिसएडव्हान्टेज ऑफ अ कंपनी. देन प्रिंटिंग ऑफ मेमोरँडम अँड आर्टिकल ऑफ असोसिएशन, स्टॅम्प ड्युटी, फायलिंग, देन फीज एक्सेट्रा इन्व्हॉल्व हाय कॉस्ट. त्यानंतर कंपनीचं जे मेमोरँडम ऑफ असोसिएशन आहे किंवा आर्टिकल ऑफ असोसिएशन आहे, याच्या सगळ्यांच्या प्रिंटआउट्स काढणे किंवा ज्या स्टॅम्प ड्युटीज आहेत, देन फायलिंग फीज, कंपनीच्या ज्या काही फाईल्स मेंटेन कराव्या लागतात त्यांच्या फायलिंग फीज, देन सो एक्सेट्रा इज इन्व्हॉल्व हाय कॉस्ट. म्हणजेच एखादी कंपनी फॉर्म करून देन फॉर्म करण्यासाठी कॉस्ट इन्कर्ड होते, प्लस फॉर्मॅलिटीज आपल्याला बऱ्याच कम्प्लीट कराव्या लागतात, प्लस ही कंपनी रन करण्यासाठी, ही ऑर्गनायझेशन रन करण्यासाठी ज्या काही ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अफेअर्स जे आहेत यासाठी सुद्धा बरीच कॉस्ट इथे इन्कर्ड करावी लागते. सो इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. दॅट्स वाय दिस इज डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट इज लिफ्टिंग द वेल ऑफ कॉर्पोरेट पर्सनॅलिटी. सी आता लिफ्टिंग द वेल ऑफ कॉर्पोरेट पर्सनॅलिटी मीन्स ही एक कन्सेप्ट आहे आणि ही डिटेलमध्ये आपल्याला बघायची आहे. मीन्स द डॉक्ट्राईन ऑफ लिफ्टिंग द वेल ऑफ कॉर्पोरेट पर्सनॅलिटी. हा आपण हा डिसएडव्हान्टेजचा क्वेश्चन कम्प्लीट झाल्यानंतर आपण ही कन्सेप्ट डिटेलमध्ये बघणार आहोत. जस्ट इथे त्याचा ओव्हरव्ह्यू आपण बघायचा आहे. हा डिसएडव्हान्टेज आहे लिफ्टिंग द वेल ऑफ कॉर्पोरेट पर्सनॅलिटी. आपण एक्सप्लेनेशन बघण्याआधी एक इमेज बघूया, त्यामधून आपल्याला इझिली लक्षात येईल. Can you see the image? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. सी इमेज मध्ये काय दिसतंय तर एका बाजूला इथे शेअर होल्डर्स आहेत, 2-3 माणसं दाखवली आहेत. देन इथे कॉर्पोरेशन ही कंपनी आहे, दिसते सगळ्यांना? माझा कर्सर दिसतोय का सगळ्यांना? देन इथे कॉर्पोरेट वेल म्हटलेलं आहे.
सी वेल मीन्स कर्टन और मराठीत आपण त्याला पडदा असं म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये कर्टन. वेलचा अर्थ लक्षात आलाय सगळ्यांच्या? सी आता एका बाजूला इथे शेअर होल्डर्स आहेत, इथे कंपनी दिसते आणि ह्या दोघांमध्ये हा एक पडदा आहे, दॅट इज कॉर्पोरेट वेल. आता आपण आधी बेसिक गोष्ट काय आहे ती समजून घेऊया. सी वेल म्हणजे पडदा, म्हणजेच कर्टन जे असतं तसं. आता कंपनी आणि तिचे शेअर होल्डर्स ह्या दोघांनाही सेपरेट एक्झिस्टन्स आहे, जे आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघितलं. म्हणजेच कंपनी ही वेगळी आहे, कंपनीचे शेअर होल्डर्स हे वेगळे आहेत. प्रत्येकाला सेपरेट लिगल एक्झिस्टन्स हा दिलेला आहे. पण असं जरी असलं तरीही कंपनीचे डिसिजन घेणारी माणसंच आहेत की नाही. म्हणजेच कंपनीचं जर अप्रुव्हल हवं असेल तर कॉमन सील उमटवणारा माणूसच आहे, कंपनीच्या वतीने डिसिजन घेणारा माणूसच आहे. म्हणजेच कोण तर तिथले मेंबर्सच आहेत किंवा तिथले शेअर होल्डर्स आहेत किंवा तिथलेच डायरेक्टर्स आहेत. कंपनी रन करणारी तिथलीच माणसं आहेत. सो जेव्हा एखादा फ्रॉड किंवा एखादा स्कॅम जेव्हा होतो तेव्हा हा जो कॉर्पोरेट वेल आहे, हा जो पडदा दिसतोय ना, हा काढला जातो. म्हणजेच काय, पडदा म्हणजे ऍक्च्युली इथे काही पडदा नाही, पण ही कन्सेप्ट आहे. हा पडदा म्हणजेच काय, तर त्या दोघांमध्ये जो काही सेपरेट एक्झिस्टन्स आहे हा तिथे कॅन्सल करण्यात येतो. बिकॉज कंपनीला जरी सेपरेट एक्झिस्टन्स दिला असेल तरी कंपनी चालवणारे हे तिथलेच डायरेक्टर किंवा तिथलेच शेअर होल्डर्स आहेत. त्यामुळे हे केलं जातं. म्हणजेच काय, तर इथला कॉर्पोरेट वेल हा लिफ्ट केला जातो. म्हणजेच काय, तर हा जो कॉर्पोरेट वेल आहे, हा जो कर्टन आहे, हा जो पडदा आहे, हा काढण्यात येतो. हा काढल्यावर काय होईल, तर हे जे शेअर होल्डर्स आहेत हे कंपनी चालवतात असा त्याचा अर्थ होईल. आपण त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे हे बघूया. Corporate veil is the concept that separates the personality of shareholders from that of the company. आता कॉर्पोरेट वेल या कन्सेप्ट मध्ये काय म्हटलं, तर शेअर होल्डर्स हे वेगळे आहेत कंपनीपेक्षा. म्हणजेच कंपनी ही वेगळी, तिचं सेपरेट एक्झिस्टन्स वेगळा, शेअर होल्डरचे वेगळे, त्यांचा सेपरेट एक्झिस्टन्स वेगळा. इट प्रोटेक्ट्स कॉर्पोरेट वेल म्हणजे हा जो पडदा आहे ना, हा जो पडदा आहे तो, दॅट इज कॉर्पोरेट वेल, कर्टन. So this corporate veil protects the shareholders from being liable for the action of company. मग ह्या कॉर्पोरेट वेल मुळे काय होतं, तर शेअर होल्डर्स जे आहेत त्यांना प्रोटेक्ट केलं जातं. कशापासून, तर जर जी कंपनी ज्या गोष्टीला लायबल आहे किंवा कंपनीची जी लायबिलिटी आहे यापासून या शेअर होल्डर्सना प्रोटेक्ट करण्यासाठी हा कॉर्पोरेट वेल जो आहे हा आहे. So the corporate veil is said to be lifted or pierced when the court ignores the separate entity of company and directly concern itself with the members or managers of company. मग आता हा कॉर्पोरेट वेल हा केव्हा लिफ्ट केला जातो, केव्हा काढला जातो? आता हा केव्हा काढला जाईल, तर जर एखाद्या कंपनीमध्ये जर काही फ्रॉड झाला असेल आणि तो फ्रॉड कंपनीच्या नावाने पुढे येत असेल की ह्या कंपनीने फ्रॉड केलाय किंवा ह्या कंपनीने स्कॅम केलाय, पण ऍक्च्युली कंपनी जाईल का हो फ्रॉड करायला किंवा स्कॅम करायला कोणत्याही प्रकारचा? तर कंपनी चालवणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून हे नक्कीच घडलेलं असणार आहे. मग अशा वेळी हा जो सेपरेट एक्झिस्टन्स म्हणजेच काय, तर हा जो कॉर्पोरेट वेल आहे हा लिफ्ट केला जातो. म्हणजेच काय, तर हा बाजूला काढला जातो. मीन्स इट कॉर्पोरेट वेल इज सेट टू बी लिफ्टेड अँड पियर्स्ड. हे केव्हा केलं जातं, व्हेन द कोर्ट इग्नोर्स द सेपरेट एंटिटी. म्हणजेच काय, तर कोर्ट कंपनीची सेपरेट एंटिटी आणि शेअर होल्डरची सेपरेट एंटिटी हे इग्नोर करून टाकतं. बिकॉज जर स्कॅम झाला असेल तर कंपनी स्कॅम करायला गेली नाहीये, तर कंपनी चालवणारी जी माणसं आहेत, मग ते मेंबर्स असतील किंवा अजून कंपनीचे डिसिजन घेणारे जे आहेत, तर त्यांच्याकडून हे फ्रॉड किंवा हे जो स्कॅम आहे, तर अशा प्रकारे या ऍक्टिव्हिटीज तिथे घडलेल्या आहेत. दॅट्स वाय कोर्ट जे आहे इट लिफ्टेड ऑर पियर्स द कॉर्पोरेट वेल.
साधारण पॉइंट लक्षात आलाय का? कारण इथे फक्त जस्ट आपल्याला ती कन्सेप्ट तेवढीच बघायची आहे. आपल्याला ही जी कन्सेप्ट डिटेलमध्ये आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघायची. हॅलो, आवाज येतोय का माझा? Yes, ma'am. ओके. आता या कन्सेप्ट मध्ये जे काही